नमस्कार. सविताज किचनमध्ये तुमचे स्वागत आहे. आज आपण बनवूया शेपूच्या भाजीतील फळ. चला, त्यासाठी लागणारे साहित्य: गव्हाचे पीठ 2 वाटी, त्यात मीठ टाकायचं आहे, जिरे टाकून घ्यायचे, नंतर थोडीशी हळद पूड. आता हे सर्व घट्टसर असे मळून घ्यायचे. हे मळून झाल्यावर आपण याचे छोटे छोटे गोळे करून वाटके तयार करून घ्यायचे आहेत. हे वाटके आपण कसे करायचे बघा. छोटा गोळा घ्यायचा, असे अंगठे घालून वरून 4 बोटांनी प्रेस करायचं आणि असा हा वाटका तयार होतो आपला. आता आपण थोडे लसूण चिचून घ्यायचे, हिरवी मिरची घ्यायची आणि भाजी चिरून घेतलेली आहे. आता पातेल्यात तेल तापत ठेवायचं आहे. जिरं फोडणी टाकायचे. आपण लसूण टाकलेला आहे. आता हिरवी मिरची टाकायची. छान असं परतून घ्यायचं आहे. लालसर परतून झाल्यावर आपण त्याच्यात भाजी टाकायची. छान परतलेलं आहे. आता आपण याच्यात भाजी टाकूया. भाजी परत एकदा व्यवस्थित परतून घ्यायचं. त्यात थोडं मीठ टाकायचं. परत भाजी व्यवस्थित परतून घ्यायची आणि 1-2 मिनटं वाफवण्यासाठी ठेवायचं. वाफल्यानंतर परत वर खाली करून परत एकदा आपण वर खाली भाजी करून घ्यायची आणि त्याच्यात आपण 3 ग्लास पाणी टाकायचं आहे. आपण थोडं सूप होण्यासाठी 3 ग्लास पाणी टाकायचे. आता आपण ह्याला एक उकळी आल्यानंतर ते वाटके ह्याच्यात टाकायचे आहेत. छान अशी उकळी आली आहे. हे आपण वाटके टाकून घ्यायचे आणि 10 मिनटं वाफवून घ्यायचे. मस्त असे वाफवून आले आहेत वाटके. आता आपण हे वाटके काढून घेऊया. रेसिपी आवडल्यास लाईक करायला विसरू नका.